नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 614वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, बहुतेक बायकांना त्यांचं खरं वय सांगणं जमत नाही आणि बहुतेक पुरुषांना त्यांच्या खऱ्या वयाला शोभेल असं वागणं जमत नाही. बहुतेक बायकांना त्यांचं खरं वय सांगणं जमत नाही आणि बहुतेक पुरुषांना त्यांच्या खऱ्या वयाला शोभेल असं वागणं जमत नाही. दुसरी आहे, मी आजची तरुणी आहे. मी स्वतंत्र आहे. मला आईच्या सततच्या सांगण्यापासून मुक्त व्हायचे आहे. आई नको नको म्हणाली तरी मी आता बाहेर जाणार आहे. पण जरा वेळ थांब. आधी आत जाऊन मी माझ्या ड्रेसला इस्त्री करणार आहे. आई नेहमी म्हणते की तरुण मुलींनी बाहेर जाताना लक्ष द्यायला हवे. काय घालायचं ते इस्त्री करूनच घालायला हवे. मी आजची तरुणी आहे. मी स्वतंत्र आहे. मला आईच्या सातत्याच्या सांगण्यापासून मुक्त व्हायचे आहे. आई नको नको म्हणाली तरी मी आता बाहेर जाणार आहे. पण जरा वेळ थांब. आधी आत जाऊन मी ड्रेसला इस्त्री करणार आहे. आई नेहमी म्हणते की तरुण मुलींनी बाहेर जाताना लक्ष द्यायला हवे. काय घालायचे ते इस्त्री करूनच घालायला हवे. पुढची रचना आहे श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 145वा भाग. अख्खं ब्रह्मांड ब्रह्मात आहे, ब्रह्मांडात ब्रह्म आहे, तेवढेच सत्य आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. अख्खं ब्रह्मांड ब्रह्मात आहे, ब्रह्मांडात ब्रह्म आहे, तेवढेच सत्य आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. हेच सत्य सनातन आहे, हेच बुद्धिमान आहे, यासारखे काही नाही, हेच चैतन्य आहे. हेच सत्य सनातन आहे, हेच बुद्धिमान आहे, यासारखे काही नाही, हेच चैतन्य आहे. इंद्रियांच्या आनंदाचा संन्याशाला सोस नाही, मनावर इतका ताबा की कधी विचलित होत नाही. इंद्रियांच्या आनंदाचा संन्याशाला सोस नाही, मनावर इतका ताबा की कधी विचलित होत नाही. पूर्ण ज्ञान झाल्याने परमानंद मिळवितो, देहांत झाल्यावरही आनंद तिथेच राहू शकतो. पूर्ण ज्ञान झाल्याने परमानंद मिळवितो, देहांत झाल्यावर आनंद तिथेच राहू शकतो. प्रत्येकाला खरे ज्ञान मिळवता आले पाहिजे, स्वतः नक्की कोण ते पुरते कळले पाहिजे. प्रत्येकाला खरे ज्ञान मिळविता आले पाहिजे, स्वतः नक्की कोण ते पुरते कळले पाहिजे. मनबुद्धी अहंकाराने भ्रम होत राहतो, ज्ञानाच्या प्रकाशानेच तो जाऊ शकतो. मनबुद्धी अहंकाराने भ्रम होत राहतो, ज्ञानाच्या प्रकाशानेच तो जाऊ शकतो. आपण नक्की कोणते कळले म्हणजे ज्ञान येते, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सत्य उजळून निघते. आपण नक्की कोणते कळले म्हणजे ज्ञान येते,
ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सत्य उजळून निघते. स्वप्नांच्या विश्वातून जसे जागे झाले तर असते, ज्ञानातून ज्ञानामध्ये आल्यावर तसे होते. स्वप्नांच्या विश्वातून जसे जागे झाले तर असते, अज्ञानातून ज्ञानामध्ये आल्यावर ते होते. निर्विकल्प समाधीमध्ये मन स्थिर होते. दृष्टी पुढील मळभ गेल्यावर स्पष्ट सारे दिसते. निर्विकल्प समाधीमध्ये मन स्थिर होते. दृष्टी पुढील मळभ गेल्यावर स्पष्ट सारे दिसते. शारीरिक डोळ्यांनी जे दिसत नाही, ज्ञानाच्या डोळ्यांनी ते स्पष्ट सारे दिसते. शारीरिक डोळ्यांनी जे दिसत नाही, ज्ञानाच्या डोळ्यांनी ते स्पष्ट सारे दिसते. ग्रंथांच्या शब्दांनी अन गुरूंनी जे सांगितले, सारे नीट समजते अन मग शंका सारी जाते. ग्रंथांच्या शब्दांनी अन गुरूंनी जे सांगितले, सारे नीट समजते अन मग शंका सारी जाते.